होता। साहेब, उद्या केंद्रीय मंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहे, कशी तयारी झाली आहे? 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं कोल्हापूरचं आई अंबाबाई महालक्ष्मीचं शक्तिपीठ गेल्या अनेक वर्ष विकासाच्या प्रतीक्षेत होतं। काही वर्षापूर्वी सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी हे कोल्हापूरमध्ये प्रचार दौऱ्यासाठी आले असताना त्यांनी घोषणा केली होती की कोल्हापूरच्या या आई अंबाबाईचं तीर्थस्थान आम्ही विकसित करू। त्यालाच अनुसरून राज्य सरकारनं 1445 करोड रुपये इतका भरघोस निधी महालक्ष्मीसाठी आणि परिसरासाठी विकसित करण्यासाठी दिलेला आहे। त्यापेक्षा 145 करोड रुपये ऑलरेडी आलेले आहेत, त्याची कामं सुरू झालेली आहेत आणि याचंच भूमिपूजन करण्यासाठी सन्मान्य गृहमंत्री अमित शहा साहेब 19 आणि 20 तारखेला इथं येत आहेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार, प्रधानमंत्री मोदीजी, गृहमंत्री अमित शहा साहेब, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार या सगळ्यांचा आभार मानण्यासाठी कृतज्ञता मेळावा आयोजित केलेला आहे। तुम्ही बघू शकता इथं साधारण एक 10-15 हजार लोक परवा दिवशी 20 तारखेला सकाळी 10 वाजता हा कृतज्ञता मेळावा इथं होणार आहे। खरं पाहता कोल्हापूरकर आपण खूप भाग्यवान आहोत की प्रधानमंत्री मोदीजींच्या संकल्पनेतून ज्या पद्धतीनं उज्जैनचं महाकाल मंदिर विकसित झालं, ज्या पद्धतीनं वाराणसीचं झालं, केदारनाथ, बद्रीनाथ अनेक तीर्थस्थळं देशभरातली विकसित झाली। कोल्हापूरच्या तीर्थक्षेत्रासाठी सुद्धा अनेक वेळा आमचे जे विरोधी लोक होते सत्तेत असताना त्यांनी अनेक वेळा घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात काही होऊ शकलं नाही। आणि आता आपल्या राज्य सरकारनं, महायुतीच्या सरकारनं, केंद्र सरकारच्या सरकारनं इथं हा एवढा मोठा निधी दिलेला आहे। कोल्हापूरमध्ये तुम्ही बघताय प्रतिदिन लाखो भाविक, लाखो श्रद्धाळू दर्शनासाठी महालक्ष्मीचे येत आहेत, परंतु शहराच्या मध्यभागी मंदिर असल्यामुळं फारशी व्यवस्था करता आपल्याला येत नव्हती। पार्किंगची व्यवस्था, अन्नछत्र नाही आहे, शौचालयाची व्यवस्था असेल, या सगळ्याच बाबी अपुऱ्या होत्या किंवा लोकांच्यासाठी गैरसोयीच्या होत्या। हा एवढा मोठा आराखडा बनवल्यानंतर निश्चितपणानं एक चांगलं स्वरूप महालक्ष्मी मंदिराला येईल आणि भाविक किती आणखीन वाढले भविष्यात तरी पण त्यांची सगळ्यांची व्यवस्था होईल। आणि म्हणून मी कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या आपल्या महालक्ष्मीचे जेवढे काही भक्त असतील त्यांना सगळ्यांना आवाहन करेन की आपण सगळ्यांनी या कृतज्ञता सोहळ्याला सहभागी व्हावं आणि केंद्र सरकार, राज्य सरकारचे सर्व नेत्यांचं महायुती ज्या पद्धतीनं आम्ही आभार व्यक्त करणार आहे, आपणही या आभार मेळाव्यासाठी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो। साहेब, स्थानिक स्वराज्य